नमस्कार. आज आपण वंदे भारतने प्रवास करणार आहोत. तर या वंदे भारतने प्रवास कशा पद्धतीने तिकीट किंवा आतमध्ये काय सुविधा आहेत ते सगळे बघूयात. तर ही आहे वंदे भारत ट्रेन, जी नाशिकपर्यंत आपण चाललेलो आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपण बघूया की कशी सिटिंग चेअर किंवा कशा पद्धतीने काय सुविधा आहेत, इतर सगळ्या गोष्टी. अजून काही गोष्टी बघूया, जसं की आता इथे एक खूप छान पद्धतीने ही एक सुविधा दिलेली आहे की तुम्ही इथे तुमचं स्नॅक्स किंवा जे काही जेवण वगैरे येणार आहेत तर ते जेवण तुम्ही काय करू शकतात की इथे ठेवून अगदी तुमचं लॅपटॉप असेल, काही काम असेल तर ते तुम्हाला इथे करता येऊ शकतं आहे आणि याला परत तुम्हाला लॉक करता येते. अजून एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, इथे एक चार्जर पॉईंट दिलेलं बघा. इथे चार्जर पॉईंट आहे, ते बघा हे चालू आहे. ते चार्जर पॉईंट इथे वेगळ्या पद्धतीचं आहे. अगदी तुमच्याकडे जर कदाचित एखादी वायर जी ही असेल त्या वायरची सुविधा आहे, म्हणजे आयफोनचं चार्जरचं वेगळं आहे इथे, या सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी झाल्या. आणि खूपदा काय होतं, ही काच खूप मोठी आहे, बरोबर की नाही. मग असं होतं की आपल्याला काय करायचं की असं वाटतं की आता आपल्याला झोप घ्यायची, एक 5-6 तासाचा प्रवास आहे. तर हे जे आहे ना, हे तुम्हाला खाली करायचं आहे आणि या पद्धतीने तुमचं एकदम ही गोष्ट एकदम बंद होऊन जाते, म्हणजे काही अशी अडचण येत नाही आणि छान पद्धतीने. आणि अगदी तुम्हाला परत जर वरती करायचं असेल तर याला अगदी तुम्ही परत वरती करू शकता. आणि ही गोष्ट एकंदरीत काय उत्तम पद्धतीने तुमचा प्रवास होऊ शकतो. जसं की आता ही आपण थोडं खाली करूया, एक लाईटचा चांगला शेड पण येतोय. ही गोष्ट झाल्यानंतर अगदी उत्तम अशी. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवतो, ही स्क्रीन. या स्क्रीनमध्ये आत्ता सध्याला किती स्पीडने चालू आहे ट्रेन, त्याच्यानंतर कोणतं नेक्स्ट स्टॉप येणार आहे, त्याचबरोबर बघा पुढचे स्टेशन मनमाड जंक्शन येणार आहे. आणि ही नांदेडवरून निघालेली तर अगदी मुंबईला जाणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे. आता किती वेळ झालेला आहे, तारीख किती आहे बघा, 107 होता, 108चा स्पीड झालेला आहे. तर या पद्धतीने नेक्स्ट स्टेशन मनमाड जंक्शन अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इथून समजा मला जर पलीकडे जायचं तर हे ॲटोमॅटिकली हे दार ओपन होऊ लागतं बघा, दिसलं. तर ही एक गोष्ट आहे. आणि इथे मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की इथे बसायला एक चांगली सुविधा आहे, म्हणजे तुम्हाला जर समजा असं कंटाळा आला, काहीतरी गप्पा मारायच्या आहेत, खूप क्राऊड आहे आणि त्यातल्या फर्स्ट एड म्हणून इथे समजा काहीतरी तुम्हाला लागलं किंवा काय, ह्याही गोष्टी आहेत. फायर सेफ्टी बरेचसे करून ठेवलेल्या आहेत. आणि वॉशरूममध्ये मात्र तुम्हाला काही लोक बऱ्याच वेळेस सिगारेट्स वगैरे पितात, तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की काय होतं जर तुम्ही तिथे सिगारेट वगैरे जर पिलात तर ते अलार्म जे आहे. ओके, आपण वॉशरूममध्ये आलो आहे. तर हे वॉशरूम आणि इथे अगदी ते अलाउड नाही आहे हे बघा. आणि इथे अलार्म पण लावलेले आहेत आणि ठीकठाक आहे अगदी. हात हे करत तर या पद्धतीने ती जी गोष्ट आहे ती पण आपल्याला दिसून येऊ शकते. आणि CCTV कॅमेरेस स्पीडसुद्धा आपल्याला कळते. आणि ते ज्या स्क्रीन जे मी तुम्हाला आत्ता दाखवले ते 2 स्क्रीन आहेत की एक स्क्रीन पुढच्या साईडला आणि एक स्क्रीन मागच्या साईडला, अशा पद्धतीने त्या स्क्रीन दिलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि जर तुम्ही प्रवास करत असाल तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आता आपण थोड्याच वेळात मनमाड जंक्शनला पोहोचणार आहेत. तर एक गोष्ट लक्षात आली असेल, चार्जर. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय की यांचे जे काही डस्टबिन्स वगैरे जे असतात ना, तर त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे त्या बकेट्स ठेवलेले आहेत इथले जे कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी. आता मी म्हटलं की जसं की इथून आपण 1-2 टिश्यू पेपर आपण हे करूयात. ओके, आणि आपल्या सीटवर जाऊन बसूयात. आपल्या या साईडला असेल. तर ही आहे वंदे भारत. आणि या वंदे भारतमध्ये आल्यानंतर या पद्धतीने आपल्याला दिसून येते. एकंदरीत चांगल्या सुविधा आहेत अशा बघितल्या तर. वॉशरूम वगैरे खूप. हां, बरोबर त्यांनी पाण्याची बॉटल दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आता काही जेवण जे आहेत तर ते सुद्धा महत्त्वाचं म्हणजे आपण कॅन्सल केलं होतं. जसं हे बघा, ते
जेवण वगैरे अगदी ते सुद्धा देत आहेत. तर वंदे भारतमधून प्रवास सुरू आहे आणि प्रवास सुरू असताना या ट्रेनचं नॉर्मली ट्रेनपेक्षा तिकीट थोडंसं जास्त आहे. AC ट्रेन प्लस सुविधा आणि सिटिंग चेअर जे आहेत तर त्या पद्धतीचं याची सुविधा असते. तुम्हाला काही फूड वगैरे मागवायचं असेल तर ते पण मागवू शकतात. पण एकंदरीत काय तर उत्तम अशी व्यवस्था. तुमचं लगेज ठेवण्यासाठी वरती जी जागा आहे ती तुम्हाला दिसून येऊ शकते, इथे लगेज ठेवण्यासाठी आहे. त्याचबरोबर जे वॉशरूम आहेत ते पण खूप चांगले आहेत, म्हणजे नेहमीच्या ट्रेन. मला असं कायम वाटतं की यार हे जे ट्रेन आहेत ना अशा ज्या, तर ह्या सगळ्या ट्रेन अशाच झाल्या पाहिजेत. आता नॉर्मल स्पीड आहे आणि याचं जे स्टेशन आहे आता हे कुठेच थांबणार नाही. आता चांगला स्पीड घेतला त्याने, तर इथून थेट मनमाडला आणि मनमाडच्या नंतर नाशिक. चांगला स्पीड घेतला त्याने आता. पहिल्यांदा हा प्रवास पण बेस्ट आहे. आणि त्यातल्या त्यात ज्या काही इतर ज्या गोष्टी आहेत, महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यातल्या. पेपर असतात, पाण्याची बॉटल असते, चहा असतो. आणि अजून एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगू का, इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ना सूचना दिल्या जातात की वॉशरूम कुठे आहे किंवा काय नाही. बाकी जसं ते सांगितलं इस ट्रेन में शौचालय के दौरान वगैरे वगैरे हे नैसर्गिकरित्या सगळं काही याचं कंपोस्ट केलं जातं. आणि आपलं स्वागत केलं जातं की तुम्ही या ट्रेनमध्ये आलेला आहात. चांगला स्पीड आहे या ट्रेनला, म्हणजे खूपच स्पीड आहे.